BDV न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। जनता तुझी पाही 9 कोटी। देखिए हमको भीम जयंती हमको महात्मा फुले जी की जयंती मनानी है। तो जयंती जब मनाते हैं तो हमको जोश और हर्षोल्लास के साथ मनानी है, बराबर है, शांत बैठना नहीं है। आणि आमच्या ज्या आई बहिणीच्या समोर ज्या खाली बसल्या आहेत खरंच त्यांना मी कोटी कोटी वंदन करतो। आणि ज्या चेअरवर बसल्या आहेत त्यांना लवकरात लवकर कोणत्या तरी पार्टीची तिकीट मिळावी अशी मी देवाला प्रार्थना करतो। कारण की खुर्चीवर तेच लोक बसतात, आता जाऊ द्या बोलत नाही, पण जमिनीवर तेच लोक बसतात जे जमिनीशी जुळून बसतात। आणि कार्यक्रम कधीही जमिनीवर बसूनच पाहायला जातात, बरोबर आहे की नाही? दोन हात वर ताली कसा हे पुन्हा जन्मतो या दिनासाठी हे पुन्हा जन्मतो या दिनासाठी बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं ब्रीद वाक्य। एक मिनिट, बाबासाहेबांनी आम्हाला एक ब्रीद वाक्य सांगितलं होतं। मला अपेक्षा आहे की लहान मुलांकडून ते उत्तर अपेक्षित आहे। ज्यांना येत असेल ते स्टेजवर या आणि आपलं नाव सांगा आणि बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं होतं असे 3 वाक्य सांगितले होते। कोणी आहे कोई भीम का शेर या भीम की शेरनी? छोटे मुलं असतील त्यांच्याकडून अपेक्षा आहे मला, आहे कोणी सांगेल? देखिए हमारे बाबा साहब की जो बच्चे होते लीडरशिप क्वालिटी होनी चाहिए। तो वो लीडरशिप क्वालिटी अगर आप में है तो आप यहाँ स्टेज पे आए और आपको वो बताइए कि वो बाबा साहब ने 3 जो वाक्य बोले थे वो कौन से हैं। छोट्या मुलांकडून अपेक्षा आहे, कोणी येईल का स्टेजवर? या लवकर या। काहीतरी 3 वाक्य सांगितले होते बाबासाहेबांनी आपल्याला, कोणाला इथे या लवकर लवकर या। हाँ विराज आजा आजा, अरे आना, आजा बेटा आजा, लवकर या। तुझं नाव सांग बेटा पूर्ण। माझे पूर्ण नाव हर्षचंद्र पुणे आहे। मी आज तुम्हाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा। क्या बात है, जोरदार तालियां। बेटा इकडे ये, इकडे इकडे। या दादाला माझ्याकडून मी बक्षीस देत आहे, जोरदार टाळ्या। जा बेटा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, बरोबर आहे? आता समजून घ्या, कारण की नुसतं गाणं म्हणणं आणि डान्स करणं हे तर चालत आहे, पण प्रबोधनही झालं पाहिजे। प्रबोधनही महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही शिकलो, बरोबर आहे? मोठे मोठे साहेब झालो, बॅरिस्टर झालो, आज मोठ्या मोठ्या पदांवर आपले समाजाचे लोक बसलेले आहेत। संघर्ष करण्याची ताकदही आपल्यात आहे। एक मिनिट थोडंसं, संघर्ष करण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये आहे, बरोबर है? अगर बाबा साहब की प्रतिमा को अगर किसी ने कोई छूने की भी कोशिश की तो उसको उखाड़ सकते हैं, उसको जड़ से फेंक सकते हैं, इतनी हिम्मत और इतनी ताकत भी हमें है। म्हणजे 2 पॉइंट बरोबर आहे। शिका, आम्ही शिकलो, संघर्ष करा, बरोबर आहे?
2 पॉइंट बरोबर आहे, फक्त एकच पॉइंट चुकला. कोणता पॉइंट? संघटित व्हा. बरोबर आहे की नाही? 2 पॉइंट बरोबर आहे, एकच पॉइंट चुकला. संघटित व्हा. पण ज्या दिवशी आम्ही संघटित होऊ त्याच दिवशी बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं संपूर्ण भारत बौद्धमय करेल, ते संपूर्ण स्वप्न बाबासाहेबांचं पूर्ण होण्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतो, काय म्हणतो ऐका. कुणी जाई इकडे, कुणी जाई तिकडे, कुणी जाई इकडे, कुणी जाई तिकडे, कुणी जाई इकडे, कुणी जाई तिकडे, कुणी जाई तिकडे, बाबा संघटनेचे वाटे होई तिकडे, कुणी जाई इकडे तिकडे, कुणी जाई तिकडे, कुणी जाई तिकडे, वाटे संघटनेचे आता होती तुकडे, या पयाशी या पयाशी शिकमानाही तमुंदाटी, या पयाशी शिकमानाही तमुंदाटी. शेवटचा आहे, दोन्ही हात वर समाजचे टाळ्यांचा वाद्य करा. भीमा भीमा हे पुन्हा जन्म तू या गीतासाठी. भीमा हे पुन्हा जन्म तू या गीतासाठी. कधी होती भीमा भेटी गाठी, कधी होती भीमा भीमा हे पुन्हा जन्म तू या दिलासाठी. भीमा हे पुन्हा जन्म तू या दिलासाठी. भीमा हे पुन्हा जन्म तू या दिलासाठी. भीमा चलो मेरे भाई अरे बेटा सरकार, मैं तो सरकार हूँ और तुम पहचानने वाले नहीं हो. मी का म्हणतो भाऊ, मी येते अनोखी माणूस आहो. मी तुम्हाला सांगतो हो, मी तुम्हाला सांगतो की हा ठीक आहे. भाऊसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आमचे चव्हाण साहेब आहेत, सर या खाली या. बुद्धवासी रेखाबाई मेश्राम यांच्या नातू सार्थक मेश्राम यांच्याकडून आमची महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कविता पारितोषिक मिळाले. जोरदार टाळ्या असू द्या. आणि हा गीताचा जो कार्यक्रम हा चालू राहील आणि मी आता आमची लहान बहीण नम्रता हिला आवाज देतो की ती आपल्या सुमधुर आवाजातून तुम्हाला आणखी छान छान बाबासाहेबांचे गाणे, बुद्धांची गाणे हे ऐकवेल. जोरदार टाळ्या असू द्या तुमच्या. आवाज आणि हात दोन्ही दिसले पाहिजे सगळ्यांचे. माझे यंगस्टर भाऊ लोक, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बसले दोन्ही हात, खुर्चीवरचे पण दोन्ही हात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आ
समोरची लाईन काय आहे? सगळ्यांनी सोबत काळ्या मंदिर. मी बैठी आहे बरं, दोन्ही गाणं ते बैठी आहेत. मला फेटा बांधून दिला माझ्या भावाने. जोरात आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. काळ्या मंदिर. आधी असं म्हटलं होतं तुम्ही गाणेच ऐकत नाही, असं आहे का? वहिनी ऐकता का? हे दादानी फेटा बांधून दिला, मला ऐकू नाही देत. हात दोन्ही पैसे आणि टाळ्यांसोबत, दोन्ही हात वर, टाळ्यांसोबत. काळ्या मंदिरचं दार पेटले, काळ्या मंदिरचं दार पेटले, या माझ्या गणित मागवानो, रंजन्यानो आणि गाजन्यानो, दीन मला करुण विठुले. माझ्यासोबत शेवटपर्यंत नाही गाणं. एक मिनिट बघा, नाचणारे गाणे थोडेसे 5-10 मिनिटांनंतर घेऊ. हो हो हो, थोडा वेळ, 5 फक्त 5 मिनिट. कारण ऐकणारे बरेच आहेत. प्रत्येक गाण्यावर नाचलंच पाहिजे असं नाही आहे का? प्रत्येक गाण्यावर नाचलं पाहिजे का? काही गाणी ऐकण्यासारखी आहे ना? कारण ते तेव्हाच काय वाटतं जेव्हा कॅमेरा समोर येतो. माझ्या फक्त भावांचा आवाज आला पाहिजे जे व्हिडिओ आणि फोटो काढतात. काळ्या मंदिरचं दार पेटले, काळ्या मंदिरचं दार पेटले, काळ्या मंदिरचं दार पेटले, काळ्या मंदिरचं दार पेटले. दोन्ही हातावर टाळ्यांसह काळ्या मंदिरचं दार पेटले, काळ्या मंदिरचं
सगळे. जय भीम. थोडासा आवाज तर येऊ द्या. अगं तुम्ही नाही, तुमच्या मागच्या. जय भीम. सगळ्या माझ्यासारख्या नवीन नवीन मला पोरी आहे, तरी आवाज नाही निघत आहे. म्हातारा झाला ना ग, जोरात आवाज काढा. काळ्या राम मंदिर. अरे बोला नाही यार, तुम्ही बोलाल तेव्हाच आम्हाला बरं वाटेल. बरं माझ्यासोबत बोला, गाणंच मला वाटलं असतं. असं काही बोलू नका जेवली का बिवली का. काळ्या राम मंदिर. BDV न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल. हमारे चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए.